अल्पवयीन बालिकेचे विनयभंग करणाऱ्या आरोपीला माननीय न्यायालयाने सुनावली शिक्षा। अल्पवयीन फिर्यादी हिच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन मौदा येथे अपराध क्रमांक 647/2024 कलम 354 अ 354 ड 509 भारतीय दंडविधानसह कलम 12 पोक्सो अन्वये गुन्हा नोंद पोलीस स्टेशन मौदा येथे झाला होता। सदर गुन्ह्याची हकीकत याप्रमाणे आहे की दिनांक 21 जून 2024 यातील आरोपी नावे नितेश उर्फ अतुल शिवाजी गोमासे वय 27 वर्ष राहणार पानमारा तालुका मौदा जिल्हा नागपूर यांनी सदर गुन्ह्यातील अल्पवयीन पीडित फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादीला अश्लील शब्दात बोलून तिचा विनयभंग केला। श्री महेश बोथले पोलीस उपनिरीक्षक नेम पोलीस स्टेशन मौदा यांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र माननीय न्यायालयाकडून दाखल केलं। दिनांक 4/5/2026 रोजी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 19 श्रीमती एम.ए. अन्सारी यांनी नमूद आरोपी नामे नितेश उर्फ अतुल शिवाजी गोमासे वय 27 वर्ष राहणार पानमारा तालुका मौदा जिल्हा नागपूर यास कलम 354 अ भारतीय दंडविधानसह कलम 1 वर्ष सश्रम कारावास व 2000 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। सरकारच्या वतीने APP श्री पंकज तपासते यांनी काम पाहिले। सदर खटल्याची सुनावणी दरम्यान श्री संतोष गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान उपविभाग पोलीस निरीक्षक श्री सारीन दुर्गे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मौदा पोलीस निरीक्षक श्री विशाल गिरी दोषसिद्धी कक्ष नागपूर ग्रामीण सहायक पोलीस निरीक्षक श्री विशांत नांदगाळे पोलीस हवालदार श्री गणेश भुरे बॅच नंबर 1582 नेमणूक दोषसिद्धी कक्ष नागपूर ग्रामीण यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं। कोर्ट कामात पैरवी अंमलदार पोलीस अंमलदार राजेंद्र पारधी बॅच नंबर 711 यांनी मदत केली। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।